गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा प्रॉब्लेम सेटमधील 7th क्वेश्चन घेणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे ॲप्लिकेशन्स ऑफ द लिनियर इक्वेशन. हां, यातला हे बघा एक सॉल्व एक्झाम्पल आहे, म्हणजे सॉल्व केलेलं आहे. काही बॉक्सेस आहे त्याच्यामध्ये. तर पहिलं सम आहे, अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज्ड add up to the 143. In the given number, the digit in units place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. आता बघा काय करायचं आपल्याला. एक क्वेश्चन तुम्ही नीट वाचून घ्या पहिल्यांदा. एक्सपॅन्डेड फॉर्म कसा लिहायचा तुम्हाला माहिती आहे ना, की युनिट प्लेसला असेल तर फक्त नंबर आणि टेन्स प्लेसला असेल तर 10 इंटू दॅट नंबर प्लस युनिट प्लेसचा नंबर. मग आता असं समजूया आपण की युनिट प्लेसला असेल डिजिट एक्स आणि टेन्स प्लेसला असेल वाय. ठीक आहे, कारण का 2 डिजिट नंबर आहे. it is a 2 digit number, that's why at the unit place we are having the x and at the tens place we are having the y. So what is the expanded form? That is 10y. आपण काय करू ह्याला 10y plus x. ठीक आहे, हा झाला त्याचा एक्सपॅन्डेड फॉर्म. कोणत्या नंबरचा? सपोज द नंबर इज 23, तर आपण काय लिहू 10 into 2 plus 3. ठीक आहे. सेकंड, द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग. आता डिजिट्स इंटरचेंज करायचे आहेत बघा तुम्हाला. 23 असेल तर त्याचे इंटरचेंज करून 32 होईल. करेक्ट आहे, म्हणजे 23 असेल तर 32. मग जर हे वाय आणि एक्स असेल तर एक्स आणि वाय होईल. मग एक्स जर टेन्स प्लेसला आला तर याला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट विल बी 10x प्लस वाय. गॉट इट? अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, 2 डिजिट नंबर, पहिला जो ओरिजिनल नंबर आहे तो, अँड द नंबर ऑप्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, आणि आपण ज्या डिजिट्स इंटरचेंज केल्या त्या दोघांना केल्यानंतरचा जो नंबर मिळाला तो. सो इनिशियली वी हॅव द नंबर 10y प्लस एक्स अँड आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स काय येईल तिथे मग 10x प्लस वाय. सो यू नीड टू राईट दॅट 10x प्लस वाय इन अ सेकंड ब्रॅकेट. करेक्ट आहे. ओके, नाव ॲडिंग द इक्वेशन 10y प्लस वाय, that is 11y, आणि 10x plus x म्हणजे that is 11x. मग हे होईल 11x plus 11y. ठीक आहे ना, कोएफिशियंट ॲड करून तुम्हाला माहितीच आहे. तर आपण याला अरेंज करून घेऊया. आधी एक्सला लिहू फर्स्ट. याच्यामध्ये x प्लस 10x इज इक्वल टू 11x आणि 11y. आता इथे 11 कॉमन काढू आपण दोघांमध्ये. ठीक आहे, 11 आपण जर कॉमन काढला तर मग काय होईल, किंवा डिवाइड बोथ द साइड्स बाय 11. तुम्ही दोन्ही मेथडनी करू शकता. मग हे 11 कॅन्सल होईल. 143ला पण 11 डिवाइड केलं तर तुमचा आन्सर येईल x प्लस वाय इज इक्वल टू 13. हे मिळालं तुम्हाला फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. फर्स्ट कंडिशनला सॉल्व केल्यानंतर आपण बघा 11 कॉमन काढलं, साईड चेंज केली, 143ला 11 डिवाइड केलं तर मिळालं. आता सेकंड कंडिशन काय होती, डिजिट ॲट युनिट्स प्लेस इज इक्वल टू डिजिट द टेन्स प्लेस प्लस 3. आता टेन्स प्लेसला काय डिजिट समजलो होतं आपण, वाय. ठीक आहे, मग युनिट प्लेसला होता एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3. काय लिहिते, एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3. ठीक आहे, मग वाय इकडे प्लस होतं राईट हँड साईडला. ठीक आहे, त्या वायला आपण काय करू, साईड चेंज करू. प्लस वायचं इकडे येऊन होईल मायनस वाय. ट्रान्सफॉर्म द साइड्स, x minus y is equal to 3. Now you got the second equation from the second conditions. बघा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. करेक्ट आहे. मग आपल्याला लिनियर इक्वेशनने सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे कमीत कमी आपल्याला 2 इक्वेशन इथं फॉर्म करावं लागतील. इथे x प्लस वाय 13 आहे आणि x मायनस वाय 3 आहे. तर आपण जर y कडे बघितलं तर अपोजिट साईन आहे, प्लस वाय मायनस वाय. मग याला कट करायचं तर आपण ॲडिंग करू, कारण की जर सेम साईन असलं तर सबट्रॅक्शन. एक्स कडे पाहिलं असतं तर आपण सबट्रॅक्ट केलं असतं, वाय कडे बघतोय म्हणून आपण ॲडिशन करू. ओके, नाव ॲडिंग बोथ द इक्वेशन्स. मग काय मिळेल आपल्याला, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन्ही इक्वेशनचं आपण ॲडिशन केलं तर काय मिळेल आपल्याला. इकडे बघा नेक्स्ट पेजवरती इथे तुम्हाला दिलंच याच्यामध्ये. तर मग वाय वाय गेट कॅन्सल्ड, एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 16. 2 इकडे साईड चेंज केली म्हणजेच काय होईल, ते डिव्हिजनमध्ये जाईल आणि x इज इक्वल टू 8. 16/2 दॅट इज x इज इक्वल टू 8. करेक्ट आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे तो कोणत्याही फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. आपण 1 मध्ये करू, टेक्स्टबुक मध्ये 1च दिलंय. x प्लस वाय इक्वल्स टू 13. मग
एक्सची व्हॅल्यू किती होती 8 प्लस जसंच्या तसं आणि y इज इक्वल टू 13. मग हे प्लस 8 आहे, शिफ्ट केलं, साईड चेंज केली तर 13 मायनस 8 किती येईल मग y इज इक्वल टू 5. सबट्रॅक्शन करता येईल ना. y इक्वल्स टू 13 आणि हे मायनस 8 इज इक्वल टू y इज इक्वल टू 5. ठीक आहे, मिळालं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू. तर आता बघा आपण काय म्हटलो होतो, नंबर कसा आहे, आधी आहे y आणि मग आहे x. तर y ची व्हॅल्यू काय होती 5 आणि x ची व्हॅल्यू काय होती 8. मग हा नंबर होता आपला 58. सो द ओरिजिनल नंबर इज 58. एक्सपॅन्डेड फॉर्म मध्ये y ची व्हॅल्यू 5 आली आहे, मग 10 5 50 प्लस x ची व्हॅल्यू 8 आणि मग त्याला 50 प्लस 8 म्हणजेच 58. सो फायनल आन्सर इज 58. हा 2 डिजिट नंबर आहे, करेक्ट आहे. तुम्ही याला व्हेरीफाय करून बघू शकता. 7th मधला आता आपण सेकंड सम बघू. कांताबाई बॉट 1.5 kg टी. 1.5 kg म्हणजे 1.5 किलो. टी म्हणजे चहापत्ती. अँड 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. आता इथे दोन गोष्टी घेतल्यात तिनं, एक तर टी आणि शुगर. आणि खाली तुम्ही क्वेश्चन मध्ये बघा, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी. तर मग आपल्याला काय करावं लागेल मग याच्यामध्ये, आधी क्वेश्चन पूर्ण बघून घ्या. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा अँड टोटल एक्सपेन्सेस वॉज 700. मग रिक्षाचे जर 50 मायनस केले तर तिला किती खर्च आला एवढ्यासाठी 650, करेक्ट आहे. देन शी रिअलाइज दॅट ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बॉड विथ अ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. आणि तिला नंतर कळलं की आपण हे ऑनलाईन मागवलं तर फ्रीमध्ये होम डिलिव्हरी मिळते, म्हणजे रिक्षाचे 50 रुपये वाचवले जाऊ शकतात. So the next month she placed order online for the 2 kg tea and 7 kg sugar. आता तिनं 2 किलो चहापत्ती आणि 7 किलो साखर मागवली, करेक्ट आहे. या सगळ्याची मिळून तिला आता काही रिक्षाचं भाडं लागणार नव्हतं, म्हणजे तिला किती ऑनलाईन मागवल्यामुळं 880 रुपीज तिला एक्सपेन्सेस आले. ठीक आहे. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड रेट ऑफ टी पर kg. आता इथे दोन गोष्टी अननोन आहेत, एक तर रेट ऑफ शुगर अँड रेट ऑफ टी. मग तुम्हाला माहिती ज्या दोन गोष्टी अननोन आहेत त्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय कन्सिडर करावे लागणार आहेत. ठीक आहे. मग आपण काय करू याच्यामध्ये, सोल्युशन मध्ये, सपोज द रेट ऑफ टी बी एक्स रुपीज पर केजी. ठीक आहे, एक्स रुपीज पर केजी म्हणजे एका किलोला एक्स रुपये. आणि सिमिलरली रेट ऑफ द शुगर बी the rate of sugar P y रुपीज पर केजी. आता जे दोन अननोन होते त्यासाठी आपण दोन व्हेरिएबल घेतले. पहिल्यांदा 1.5 किलो टी आणि 5 किलो शुगर, म्हणजेच काय होईल ते 1.5 kg टी अँड 5 kg शुगर इज इक्वल टू 650. 50 रुपीज त्यातून मायनस करावे लागतील ना ऑटो फेअर, कारण की आपल्याला त्याचा निव्वळ रेट फाइंड करायचा आहे, करेक्ट आहे. मग हाफ ऑफ kg टी अँड प्लस 5 kg शुगर इज इक्वल टू किती होईल, प्लस 50 रुपीज ऑटो फेअर, करेक्ट आहे, किंवा रिक्षा, इज इक्वल टू 700. मग आपण काय करू, याला आता 50 रुपीजची साईड चेंज करू, ट्रान्सफॉर्म करू. मग काय होईल, हाफ kg ऑफ एक्स, हाफ kg ला एक्स ने मल्टिप्लाय करू ना, पर kg काय आहे एक्स रुपीज आहे आणि शुगरचा काय रेट आहे वाय रुपीज. मग या हाफ kg ला काय कराल तुम्ही, मल्टिप्लाय कराल एक्स न, प्लस 5 ला मल्टिप्लाय कराल वाय न, इज इक्वल टू 700. बरं, पुढच्या स्टेपला आपण 50 ची साईड चेंज करू. ठीक आहे, ओके. मग आता याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये चेंज करा, म्हणजे 2 1 2 प्लस 1 3, दॅट इज 3/2x प्लस 5y इज इक्वल टू 700. आणि 50 जे प्लस आहे त्याला ट्रान्सफॉर्म करा इकडे, होईल ते 50 मायनस मध्ये. ठीक आहे. आता याला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करून याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणू शकता या पूर्ण इक्वेशनला. ओके. मग इथे काय येईल आता 3/2x प्लस 5y इक्वल्स टू 650. ओके.
मग आता या इक्वेशनला तुम्हाला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की डिनॉमिनेटर प्लेसला काय आहे 2, आणि आपल्याला तो 2 नको आहे. तो जर तुम्हाला इलिमिनेट करायचा, काढून टाकायचा, तर त्याला डिव्हिजनचा अपोजिट आहे मल्टिप्लिकेशन. म्हणजेच मग 2 इंटू 3/2 म्हणजे 2 इंटू 3x म्हणजे किती झालं 6x/2. 5 इंटू 2 म्हणजे 10y इज इक्वल टू हे आलं 1300. 650ला 2 न मल्टिप्लाय करा, ठीक आहे 1300. आता 6ला 2 न डिवाइड होतं बघा या इक्वेशनमध्ये, मग हे होईल 3x + 10y इज इक्वल टू 3x + 10y इज इक्वल टू 1300. आलं की नाही बघा जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन. हे इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, व्हॉट इज द सेकंड कंडिशन? ही फर्स्ट कंडिशन होती आपण आता जिला सॉल्व केलं ते. मग सेकंड कंडिशन काय आहे? यासाठी तुम्हाला क्वेश्चन परत एकदा वाचावं लागणार आहे. क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचा. काय? देन शी रिअलाइज्ड दॅट इफ शी ऑर्डर्ड ऑनलाईन, तर तिनं किती ऑर्डर करायचे 2 kg टी म्हणजे 2x टी 2 kg प्लस शुगर किती 7 kg म्हणजेच काय होईल 7y इज इक्वल टू 880. इथे काय ऑटो फेअर नव्हता म्हणून डायरेक्ट इथे तुम्हाला सबट्रॅक्शन करायची गरज नाही म्हणून, आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणून इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि इक्वेशन 2 परत खाली लिहून घ्या. म्हणजे काय आपल्याला दोघांचं इक्वेटिंग कोएफिशियंट करायचं, तर मग कोणत्या इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करायचं हे लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला जर एक्सचा व्हेरिएबल जर आपल्याला सेम करायचा, म्हणजे वर 3x आणि खाली 2x आहे, तर मग काय करावं लागेल या दोन्ही इक्वेशनमध्ये? तर पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा पूर्ण इक्वेशनला बरं का, आणि सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करा. इक्वेशन 1 आणि 2 परत लिहून घेतले. बघा एक्सचा कोएफिशियंट आपल्याला सेम करायचा, म्हणजे तो कट होईल, म्हणजे इलिमिनेट होईल. एक व्हेरिएबल आपण जर त्यातला इलिमिनेट केला तर राहतो एकच व्हेरिएबल फक्त y, आणि 1 व्हेरिएबलला आपण ट्रान्सफॉर्म करून किंवा साईड चेंज करून आपण याला सॉल्व्ह करू शकतो. बरं, मग आता याला 2 न आणि याला 3 न मल्टिप्लाय करून घेऊ पूर्ण इक्वेशनला बरं का. म्हणजे 3 2 ज 6x, काय होईल मग इकडे 6x प्लस 10 2 ज 20y इज इक्वल टू 13 2 ज 2600. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाय करून घ्या, एका एका नंबरला सगळ्यांना मल्टिप्लाय करा. आता 3 न मल्टिप्लाय करा. 3 2 ज 6x प्लस 7 3 ज 21y इज इक्वल टू 300 3 8 ज 24. मल्टिप्लाय करायला मग हे होईल 2640. ठीक आहे, सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन मध्ये सेकंड रोचे सगळे साइन्स बदलायचे लक्षात असू द्या. 6x गेट कॅन्सल्ड. आता 20 आणि 21 मध्ये 21 मोठा नंबर आहे, तो निगेटिव्ह आहे, मायनस आहे, म्हणून हे आलं -1y. पण 1 लिहायची गरज नाहीये, आपण डायरेक्ट याला लिहू -y इज इक्वल टू, इथे पण बघा 2640 मायनस नंबर आहे म्हणजे -640 सॉरी -40. ठीक आहे, आता हे मायनस मायनस दोन्हीकडे म्हणून कट होईल. वायची व्हॅल्यू आली 40. वाय कशाचा रेट होता? शुगरचा. बघा लॉजिकली बघा, शुगरचा रेट कमीच असतो, चहापत्तीचा रेट जास्त असतो. करेक्ट आहे. ओके, सबस्टिट्यूट इन एनी वन इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायला 3x + 10y इज इक्वल टू 1300 मध्ये. बरं, मग काय होईल आता? हे 3x जसंच्या तसं प्लस 10 इंटू 40 वायची व्हॅल्यू इज इक्वल टू 1300. ओके, मग आता 3x इज इक्वल टू हे आलं 400, 40 इंटू 10 400. 3x is equal to 1300 minus 400. Now 3x is equal to 900. Then x is equal to 900 upon 3. डिव्हिजन मध्ये जाईल नाही तर मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला. and x is equal to 300. 3 3 and 20. मग x हा होता चहापत्ती टीचा रेट. करेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे चहापत्तीचा रेट 300 रुपयाचा असेल आणि साखरेचा रेट 40 रुपये. लॉजिकली पण करेक्ट आन्सर असायला पाहिजे. तर चहाचं जर उत्तर तुमचं 300 रुपये 40 रुपये आलं किंवा
शुगरचा रेट जर तुमचा 300 आला तर समजून घ्या काहीतरी आपलं एक्स आणि वाय मध्ये कन्फ्युजन आहे. करेक्ट आहे. द रेट ऑफ टी पर kg इज 300 रुपीज अँड रेट ऑफ शुगर पर kg इज ₹40. ठीक आहे. दिस इज द आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन. आता आपण 7th क्वेश्चन मधला थर्ड सम सॉल्व करूया. ओके. टू फाइंड द नंबर ऑफ द नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी हे सॉल्व करायचंय. यांनी एक्स आणि वाय काय घ्यायचं ते तुम्हाला आधीच दिलंय. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ 10 रुपीज अँड वाय नोट्स ऑफ द 50 इच. आता इथे थोडं करेक्शन आहे बघा, प्रिंट मिस्टेक आहे. इथे हे 100च्या म्हणावं लागतील बरं का. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट ऑफ द 100 रुपीज अँड वाय नोट्स ऑफ द 50 रुपीज. म्हणजे 100 रुपयाच्या किती नोट आहे तिच्याकडे? एक्स. आणि 50च्या किती नोट्स आहेत? वाय. ठीक आहे. म्हणजे नोटा असतात ना 100च्या 5 नोटा 10 नोटा असं, तर ते माहित नाही म्हणून आपण त्याला एक्स म्हणतो. अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन मेन्शन्ड अबव इक्वेशन 1. आता अनुष्काला किती मिळाले? 2500 रुपये वरच्या याच्याप्रमाणे. करेक्ट आहे. म्हणजे 100च्या एक्स नोटा प्लस 50च्या वाय इज इक्वल टू 2500. हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 1. If Anand would have given her the amount by interchanging number of the notes, Anushka would have received 500 rupees less than the previous amount. आता बघा x ला y आणि y ला x करायचे बरं का. म्हणजे 50 into x. आता या y सोबतच्या 50 ला x कडे टाका आणि 100 ला y सोबत टाकायचं. करेक्ट आहे. दॅट इज 50x प्लस 100y इज इक्वल टू आधीची अमाऊंट होती 2500, त्यातून मायनस लेस 500. मग किती होतं? 2500 मायनस 500 म्हणजे 2000. ठीक आहे. दिस इज द सेकंड इक्वेशन. द नंबर ऑफ नोट्स काय म्हणतोय आपण आता? आता याला आपण बघा इथे सॉल्व करून बघू. मग इकडे दोन इक्वेशन मिळाले तुम्हाला. कोणते कोणते? 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन काय? 50x प्लस 100y इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलर टाईप एक्झाम्पल असतं हे 50 100 100 50. म्हणजे 100x सोबत इकडे 100y सोबत आहे, वर 50y सोबत आहे, खाली इकडे x सोबत आहे. म्हणजे अशा एक्झाम्पलला आपण पर्टिक्युलर टाईप एक्झाम्पल म्हणतो. करेक्ट आहे. मग अशा इक्वेशनला सोपं असतं. 2 वेळेला लिहून काढायचं पहिले तर यांना, आणि मग एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. ऍडिंग इक्वेशन आणि सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आधी आपण ऍड करूया. 100 प्लस 50 150x प्लस 150y प्लस 4500. ठीक आहे. 150 ने डिवाइड करा दोन्ही साईडला, किंवा 150 कॉमन काढा आणि मग 150 ची साईड चेंज करा. ठीक आहे. आपण जर 150 ने डिवाइड केलं तिघांना पण, तर काय होईल? हे 150 कट होईल, हे पण 150 कट होईल, आणि काय होईल मग इकडे बघा, करूनच बघा. 150y अपॉन 150 इक्वल्स टू 4500 अपॉन 150. आता जर 150 150 सरळ कट होईल, y सोबतचा पण कट होईल, इकडे 0 0 गेट कॅन्सल्ड आणि 15 3 जा. ठीक आहे. आणि वर एक 0 म्हणजे 30. x प्लस वाय इज इक्वल टू 30. काय तुमचं इक्वेशन? मग थर्ड इक्वेशन काय मिळेल आपल्याला? x प्लस वाय इज इक्वल टू 30. हे इक्वेशन नंबर 3. आता हे कशामुळे मिळालं आपल्याला? आपण एकदा ऍड केलं आणि आता काय करायचं आपल्याला? ह्याला सबट्रॅक्ट करायचंय. करेक्ट आहे. एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. हे कोणत्या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये करायचं असतं? पर्टिक्युलर टाईप एक्झाम्पल मध्ये. जेव्हा 100 50 50 100 किंवा 2 3 3 2 असं कोणते पण सेम नंबर्स असतील, फक्त त्यांचे एक्स आणि वाय वेगवेगळे असतील. करेक्ट आहे. नाव सबट्रॅक्शन करू. 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. बघा मोठा नंबर खाली घेऊ आपण, कोणताही. तुम्ही 2 मधून थर्ड केलं काय आणि थर्ड मधून 2 केलं काय, यात काय फारसा फरक पडत नाही. आन्सर सेमच येणार आहे. ओके. मग इथे सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला सेकंड मधून फर्स्टला. मग आता काय येईल? मायनस 50x. बघा सबट्रॅक्शन मध्ये सगळे साईन चेंज करावे लागतात, ऍडिशन मध्ये साईन चेंज करायची गरज नव्हती. मग आता मोठा नंबर 100 आहे, तो मायनस आहे. ओके.
then it will be 50x, greater number is positive, that's why 50y is equal to, again 2500 is a negative number, so minus 500. Now divide both the sides by 50, or else you can take 50 as a common and change the side of that 50. Again you can get the same equation, that will be 50x upon 50 plus 50y upon 50 equals to minus 500 upon 50. Mata 50-50 get cancelled in both case. Okay, this is 10, 1 and 0. So minus x plus y is equal to minus 10. Equation number 4th. Okay. So when we got two equations, that is third and fourth, x plus y is equal to 30 and minus x plus y is equal to minus 10. Minus x plus y is equal to minus 10. If you are looking towards the x, then you should have to add the equation because they are having the opposite signs. Then 2y is equal to 30 minus 10, that is 20. Y equals to 20 upon 2 means y equals to 10. Substitute this in equation third or fourth. You can substitute it at any one equation. Put in the equation 3, which is the third equation, x plus y is equal to 30. X plus y is equal to 30. Now x plus, as it is yg value 10 equals to 30. Now x is equal to 30, transform this 10, that is minus 10, x is equal to 20. So what are the denominations of the nodes? Number of the nodes of the denomination of 150. Read the question once again. Anushka has x nodes of 100. So x answer किती आलं? 20. So 20 into 100, 2000. 20 into 100, 2000. आणि 10 into 50 म्हणजे 500. That is totally 2500. Anushka has 20 notes of 100. 20 notes of 100 rupees and 10 notes of 50 rupees. 10 notes of 50 rupees. Okay. Okay. In a question number 7th, we will solve the fourth example, that is sum of the present ages of Manish and Savita is 31. Manish and Savita. So present age of Manish be the x and present age of Savita be the y. X plus y is equal to 31. Now according to the second condition, Manish's age, that is x, is equal to, what is that? 3 years was 4 times the age of Savita. Read it very carefully. Manish's age is 3 years according to the first condition. Suppose we assume that present age of Manish be present age be x years. ठीक है? Okay. Now Savita's present age be y years. Okay. Now first condition. काय condition first? सम मतलब
ॲडिशन मतलब ॲडिशन कोणाची, दोघांच्या एजची, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. दिस इज सिम्पल. फर्स्ट इक्वेशन सोपंच आहे. सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, मनीष एज 3 years ago. आता 3 वर्षापूर्वी बरं का, बिफोर 3 years म्हणजे दोघांमधून 3 मायनस होतील, लक्षात ठेवा. मनीषचा एज किती असेल मग 3 वर्षापूर्वी? 3 years ago. मनीषचा आजचा एज काय आहे? एक्स, हां म्हणजे एक्स मायनस 3. 3 वर्षापूर्वी काय आलं त्याचं? एक्स मायनस 3. सविताचं एज काय होईल मग? वाय मायनस 3. ठीक आहे. पण कंडिशन काय गिवन आहे? मनीष एज वॉज 4 times ऑफ द सविता. मग मनीषचं जे एज आहे कोणतं? एक्स मायनस 3 इज इक्वल टू काय आहे ते? 3 years ago 4 into सविताचं एज. मग सविताचं एज काय काढलं आपण? वाय मायनस 3. ठीक आहे. म्हणजे एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 into वाय मायनस 3. 4 into वाय मायनस 3. सॉल्व करायला एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 into वाय, 4y प्लस मायनस मायनस 4 3 12. 4y ची शिफ्ट करा लेफ्टला, एक्स मायनस 4y प्लस आहे, इकडे येऊन मायनस 4y होईल. ठीक आहे. इज इक्वल टू मायनस 12 जसंच्या तसं. हे मायनस 3 राईटला जाऊन काय होईल? प्लस 3. मग एक्स मायनस 4y इक्वल्स टू मायनस 9. बघा 12 मायनस 3 9 आणि ग्रेटर नंबर निगेटिव्ह, दॅट्स वाय इट इज अ मायनस 9. हेन्स इट इज अ सेकंड इक्वेशन. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13, एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. आता बघा एक्स एक्स सेम आहे, करेक्ट आहे. मग इक्वेशन 1 आणि 2 खाली लिहून घ्या. तुमच्या लक्षात येईल की एक्स एक्सचा कोएफिशियंट सेम आहे म्हणजे 1च आहे. तर याला काय मल्टिप्लाय करत बसायची किंवा काही गरज नाही. मग आपण काय करू, याला सेम साईन आहे म्हटल्यावर काय करायचं असतं? एस एस एस, कीप इट इन माइंड दॅट सेम साईन आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करा. पण सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं माहिती आहे तुम्हाला? काय करायचं? सेकंड रोचे सगळे साईन्स बदलून टाकायचे. बघा, पहिलं एक्स होतं प्लस, ते झालं मायनस. 4y होतं मायनस, ते झालं प्लस. मायनस 9चं झालं प्लस 9. आता हे 4y आणि 1y किती झाले? 5y. दोन्ही प्लस आहेत ना. हां, 31 प्लस 9 दॅट इज 40. मायनसचं प्लस झालेलं आहे बघा, 31 आणि 9 y इक्वल्स टू 40 अपॉन 5 दॅट इज 8. वाय कोणाचं एज होतं? मिळालं. ठीक आहे. आता याला सबस्टिट्यूट करा कोणत्याही एका इक्वेशनमध्ये. कोणत्या इक्वेशनमध्ये करता? 1 मध्ये करता. 14 इक्वेशन कोणत्या? 2 मध्ये करूया किंवा 1 मध्येही करता येईल. एक्स प्लस 1 एक्स प्लस वाय इक्वल्स टू 31. मग हे किती होतं? एक्स प्लस 8, वायच्या जागेवर 8 लिहिलं, इक्वल्स टू 31. एक्स इक्वल्स टू 31 मायनस 8. एक्स इक्वल्स टू 31 मायनस 8 दॅट इज एक्स इक्वल्स टू 23. ठीक आहे. म्हणजे काय? मनीषचं एज होतं एक्स आणि सविताचं होतं वाय. तर मनीषचं आलं 23. स्टेटमेंट लिहा खाली. स्टेटमेंट दिले नाही तर मार्क्स कटतील. मनीष present age is 23 years and Savita's present age is 8 years. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट सम कडे जाऊया. हां, या स्टेप्स परत एकदा बघा. 7th क्वेश्चन मधलं 5th सम बघा. ठीक आहे. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. स्किल्ड आणि अनस्किल्ड. स्किल्ड म्हणजे जे कुशल कामगार आहेत, ज्यांच्याकडे काहीतरी कला आहे, आणि अनस्किल्ड म्हणजे नुसतं लेबर, सांगकामे. ओके. सो मग त्यांचा रेशो किती आहे त्यांच्या सॅलरीमध्ये? व्हॉट इज द रेशो ऑफ देअर सॅलरी? इज 5:3.
Now salary of one day of both of them is 720. Find the daily wages of the skilled and unskilled labor. तुमच्या आई वडिलांचा सगळा 8 तास तुम्हाला अनस्किल्ड मधून स्किल्ड मध्ये टाकण्याकडे चालू आहे बघा. का? कारण की सॅलरी जास्त मिळावी. ठीक आहे ना, जगण्यासाठी पैसे हवे असतात. ओके, मग 5th क्वेश्चनला सपोज द सॅलरी ऑफ स्किल्ड लेबर स्किल्ड वर्कर बी एक्स रुपीज. स्किल्ड म्हणजे ज्याच्याकडे काहीतरी कला, इंजिनियर आहे किंवा अजून कोणतं तरी, पण त्याकडे अशी काहीतरी कला आहे. आणि सॅलरी ऑफ अनस्किल्ड, अनस्किल्ड म्हणजे ज्याच्याकडे कुठली कला नाही, सांगकाम्या, लेबर, मजूर, वर्कर. अनस्किल्ड वर्कर बी द वाय रुपीज. ठीक आहे. मग आता दोघांची एका दिवसाची ही पर डे सॅलरी एक्स इज टू वाय रेशो गिवन. किती रेशो आहे? 5:3. ठीक आहे. मग याला फॉर्मॅटमध्ये लिहा. आपल्याला माहिती रेशो म्हणजे डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहितो आपण. 5:2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3x इज इक्वल टू 5y. 3x इज इक्वल टू 5y. नाव साईड चेंज करा. 5y ची लेफ्ट हँड साईडला घेऊन जा. टेक इट टू द लेफ्ट हँड साईड. 3x मायनस 5y. जर 5y इकडे आणलं तिथे काय राहिलं भोपळा? लिहा 0. 3x मायनस 5y इक्वल्स टू 0. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. व्हॉट इज द सेकंड कंडिशन? their one day salary of both of them is 720. मग एका दिवसाची सॅलरी त्यांची म्हणजे काय येईल बरं? मग आता x प्लस वाय इज इक्वल टू 720. सरळ सरळ आहे, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. x plus y is equal to 720. Now in a first equation there is the 3x minus 5y, and in case of the second equation there is only x and y. So making the coefficient equal, you need to multiply the equation second by the 3 or 5. You will have to decide that whether if you want to eliminate the x, so multiply by 3. आणि जर तुम्हाला y एलिमिनेट करायचं तर 5 न करा. पण 5 चा टेबल मोठा आहे त्याच्यामुळे तुम्ही 3 न पण करू शकता. करेक्ट आहे. आणि 5 चा पण फार काही एवढा हे नाहीये. 5 चा टेबल इझी आहे. तुम्ही सेकंड इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करून बघा. फर्स्ट इक्वेशन काय तुमचं? 3x मायनस 5y इक्वल्स टू 0. सेकंड इक्वेशन 5 इंटू x 5x प्लस 5 इंटू y 5y is equal to 5 0 0 5 2 is 10, carry केलं 1, 5 7 is 35 plus 1 3600. that is the equation number 3. आता बघा इक्वेशन 1 आणि 3 मध्ये बघा मायनस 5y आणि प्लस 5y दोन्ही पण झाले. करेक्ट आहे. मग आपण काय करूया? दोन्ही इक्वेशनला प्लस मायनस आहे, अपोजिट साइन आहे, म्हणजे काय करायचं असतं? ॲडिशन. मग ॲड करायचं तर साइन्स चेंज करायचे. सेकंड रोच्या साइन चेंज करायची काही गरज नाही. 5y 5y गेट कॅन्सल्ड. 5 plus 3 8x is equal to 3600. Now again x is equal to 3600 divided by 8. Transform the side of 8. Here it is in the multiplication. After changing the side, it is to the denominator. 8 4 is 32. 8 5 is 40. डायरेक्ट 8 नाही करता येईल किंवा तुम्ही 2 न करू शकता. 2 4 is 2 18 is 1800 upon 4. याला 2 नाही करू शकता किंवा 4 नाही करू शकता. 2 न केलं तर 2 9 is 00. पुन्हा 900 upon 2 म्हणजे 450. मग x ची व्हॅल्यू मिळाली 450. म्हणजे x म्हणजे स्किल्ड लेबरचा एका दिवसाचा पगार 450 रुपये. ठीक आहे. मग अनस्किल्ड लेबरचा याच्यापेक्षा जास्त असेल का? नाही, ऑब्वियस याच्यापेक्षा तो कमीच येईल. ठीक आहे. पुट इन इक्वेशन 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये करा. 1 मध्ये काय? मग 3x मायनस 5y इक्वल्स टू 0. काय x ची व्हॅल्यू? 3 इंटू 450 मायनस 5y
equals to 0. 300, 3 5 is 15, 3 4 is 12 plus 1, 13. 1350, 1350. Minus 5i equals to 0. मायनस 5i ची साईड चेंज करून तुम्ही प्लस 5i करू शकता, किंवा हे प्लस 1350 प्लसचं इकडे येऊन मायनस होईल, तरी पुन्हा एकदा काय होईल, दोन्हींचं मायनस मायनस प्लस कट होईल बघा. मग y इक्वल्स टू 1350, that is 1350 divided by 5. Y equals to 5 to the 10, 5 7 the 35, and 0 is 0. So it would be 270. हे मिळालं अनस्किल्ड लेबरची सॅलरी किती, 270 रुपीज. तुम्हाला दोन्हींची व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला काय करावं लागेल, आता दोघांचे इथे स्टेटमेंट लिहावे लागतील. बरं, प्रत्येक क्वेश्चनच्या खाली काय विचारलंय ते एकदा परत चेक करायचं आणि स्टेटमेंट लिहायचे. सॅलरी ऑफ द स्किल्ड वर्कर बी एक्स होती, आता एक्सची व्हॅल्यू टाका इथे. एक्स किती होती, 450 रुपीज. म्हणजे स्किल्ड असणं किती गरजेचं आहे बघा, म्हणून तुमच्या सगळे मागे लागतात. अभ्यास करा, हो ना. आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी 270. चालेल. आता शेवटचं सम आहे, 6th सम आहे. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. अपार्ट म्हणजे दूर, एकमेकांपासून दूर. अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. ते एका सरळ रोडवरती आहेत. दोन ठिकाणं आहेत, दोन गावं आहेत. ते एकमेकांपासून 30 किलोमीटर दूर आहेत. ठीक आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन अ बाईक. ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन अ बाईक ट्रॅव्हल टुवर्ड्स ए. आता हे दोघं एकमेकांकडे निघाले, म्हणजे दोघं मिळून 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार आहे. करेक्ट आहे. मग आपण काय म्हणूया, पहिला कोण आहे तो, पहिला जोसेफ आणि दुसरा पहिला हमीद आणि दुसरा जोसेफ. ठीक आहे. मग स्पीड ऑफ द हमीद्स बाईक बी द एक्स आणि जोसेफची वाय. ठीक आहे. किती तास चाललेत ते, किती तासानंतर मिळतात, क्वेश्चन नीट वाचा, रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम B on his bike towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of the Hamid and Joseph. आता हे दोन आहेत बघा, A आणि B. दोघांमधलं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. लेफ्टला A आणि राईटला B. करेक्ट आहे. ओके. इथे हमीद आहे A वरती आणि B वरती कोण आहे, जोसेफ. मग 20 मिनिट, तुम्हाला 20 मिनिटांना पण आवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल पहिल्यांदा, कारण की इथे काही 20 आवर्स नाही, 20 मिनिट्स आहे. ठीक आहे. मग फक्त फर्स्ट कंडिशन कडे पहिल्यांदा लक्ष द्या. सेकंड कंडिशनचं आपण बघूया. सेकंड कंडिशन मध्ये सोपं आहे, 3 तासानंतर भेटतात ते. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय होईल, 3x मायनस 3y इज इक्वल टू 3 आवर्स. आणि फर्स्ट कंडिशन मध्ये काय होईल, मग x प्लस y. पण 20 मिनिट्सला मग 60 मिनिटचा 1 आवर, तर 20 मिनिटचा किती. ठीक आहे. 1/3 आवर्स होतील ते. 1/3x प्लस 1/3y इज इक्वल टू 3. बघूया कसं करायचं ते. सपोज हमीद स्पीड बी x किलोमीटर पर आवर.
Joseph's speed is y kilometer per hour. स्पीड इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाइम. फिजिक्सचा फॉर्म्युला आहे. या आधी पण एका क्वेश्चनमध्ये आपण वापरलाय बघा, मला वाटतं बोर्डच्या एक्झाम्पलमध्ये आपण यूज केलाय त्याला. ठीक आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड असा. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? Hamid travels distance in 20 minutes plus Joseph travel distance in 20 minutes. दोघांनी मिळून किती डिस्टन्स कव्हर केलं? 30. ठीक आहे. जोसेफ ट्रॅव्हल्स डिस्टन्स इन 20 मिनिट, दोघांचं मिळून 30 किलोमीटर. हमीदनं 20 मिनिटमध्ये किती चालला आणि जोसेफ किती चालला? तर दोघं 30 किलोमीटर अपार्ट होते. म्हणजे दोघांनी मिळून ते दोघं एकमेकांना भेटले, तर म्हणजे दोघांनी मिळून किती डिस्टन्स कव्हर केलं? D1 प्लस D2 इज इक्वल टू 30. पहिल्याचं डिस्टन्स आणि दुसऱ्याचं डिस्टन्स दोघांचं मिळून झालं 30. ठीक आहे. मग आता पहिल्याचं डिस्टन्स फॉर्म्युला काय होता? मग आपल्याकडे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम करू. ठीक आहे. स्पीड काय होती त्याची? x. दुसऱ्याची स्पीड काय होती? थोडं साईड चेंज करून बघा फॉर्म्युल्याला वरच्या. डिस्टन्स इज इक्वल टू डिनॉमिनेटरचा टाइम कुठे जाईल? इकडे स्पीड इंटू टाइम. बरं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. आता डिस्टन्स म्हणजे d इज इक्वल टू स्पीड x आणि टाइम 20/60. 20 मिनिट्स आउट ऑफ 60 ना. आता d1 इज इक्वल टू x इंटू 20/60. 0 0 गेट कॅन्सल, 1/3. मग d1 इज इक्वल टू 1/3x आलंय बघा. ठीक आहे. y इंटू 20 मिनिट्स. मग दोघांचं पण सेम येईल तसंच. 1/3x प्लस 1/y. 1/3 करा, x1 जा x केलं तरी चालेल. x/3 y/3 इज इक्वल टू 30. हे डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच लिहितो आपण. हो ना, ॲडिशन मध्ये डिनॉमिनेटर सेम करतो, पण इथं सेम करायची गरज नाही आहे. किंवा मग याला मल्टिप्लाइड बाय 3 दोन्ही साईडला. सगळ्यांना 3 ने मल्टिप्लाय केलं तर x आणि y चं डिनॉमिनेटर 3 काय होईल? कट होईल आणि x प्लस y इज इक्वल टू 30 इंटू 3 दॅट इज 90. थर्टी डिवायडेड बाय नाही, 30 इंटू 3. 30ला डिवाइड केलं तर 10 होईल, तर 10 नाही लिहायचं तिथं. काय लिहायचं आपल्याला? x प्लस y इज इक्वल टू 90. दॅट इज इक्वेशन नंबर 1 अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन? दे आर ट्रॅव्हलिंग टू द सेम साइड. म्हणजे एक पुढे निघाला, दुसरा त्याच्या मागे निघाला. दोघे एकाच दिशेला. आधी दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे एकमेकांकडे येत होते. ठीक आहे. मग 3x इज इक्वल टू किती? 30 प्लस 3y. ठीक आहे ना. 3x न किती केलं बघा? पूर्ण 30 डिस्टन्स कव्हर केलं. तेवढ्याच वेळात हा किती पुढे गेला जोसेफ? 3y पुढे गेला ना, 3 तास आणि yच्या स्पीडनं. म्हणजे आता एक्सला किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे? 30 तर कव्हर करायचंच आहे, आणि ह्यानी कव्हर केलेलं, जोसेफनं कव्हर केलेलं पण कव्हर करायचं. करेक्ट आहे. म्हणजे एक्सची म्हणजे हमीदची स्पीड जास्त असायला पाहिजे. मग 3x इज इक्वल टू 30 प्लस 3y. आता 3y ची साईड चेंज करा. 3x मायनस 3y इज इक्वल टू 30. आता इथे 3 कॉमन काढून किंवा डिवायडेड बाय 3, मग होईल x मायनस y इज इक्वल टू 10. डिवाइड बाय 3. Now you will get that x minus y is equal to 10.
आता काय एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय मिळालं तुम्हाला, आणि तुम्ही सरळ सरळ आता याला ॲड करा दोन्ही इक्वेशनला, म्हणजे वाय इलिमिनेट होईल त्यातला. मग 2x इज इक्वल टू 100, एक्स इज इक्वल टू 50. ओके ना, इथपर्यंत आलं म्हणजे तुम्हाला पुढचं सोपंच वाटतंय. करेक्ट आहे. एक्स कोणाची स्पीड होती मग? हमीदची. हमीदची स्पीड किती आली? 50. आपल्याला माहिती आहे हमीदची स्पीड जास्त होती, कारण की त्यांनी काय केलं होतं, 30 किलोमीटर आणि जोसेफनं कव्हर केलेलं डिस्टन्स दोन्ही कव्हर केलं, म्हणजे याची गाडी जोरात असेल की नाही. नाव पुट दिस व्हॅल्यू इन द एनी वन इक्वेशन. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 मध्ये टाका, किंवा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 मध्ये, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकू शकता तुम्ही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 मध्ये ठेवलं तर काय येईल तुम्हाला मग? 50 प्लस वाय इज इक्वल टू 90 आणि वाय इज इक्वल टू 90 मायनस 50 म्हणजे 40. बघा जोसेफची स्पीड 40 आली, ठीक आहे ना, 40 किलोमीटर पर आवर. ही कोणाची स्पीड आहे? जोसेफची. एक्स कोणाची होती? हमीदची. वाय कोणाची होती? जोसेफची. मग दोन्हींचे स्टेटमेंट लिहून टाका, अँड देअर यू आर. तुमची पूर्ण एक्सरसाइज झाली आता ही, ठीक आहे. देअर फोर हमीद, स्पीड ऑफ हमीद इज एक्स होती ना, एक्स किलोमीटर, तर 50 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. आणि स्पीड ऑफ जोसेफ 40 किलोमीटर पर आवर.